श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो गेल्या शुक्रवारचा आहे. 8 दिवस मी गावाला गेल्यामुळं कसलाच व्हिडिओ अपलोड केला नाही. हा जो आहे तो याच्या अगोदरच्या शुक्रवारचा आहे. तर शुक्रवारी बघा सकाळी म्हणजे सगळे काही कामं झाले होते. स्वयंपाक वगैरे काही नव्हता, फक्त शाबू करायचा होता. कारण मी शाबू खाणार होते म्हणून लेकरांना पण साबुदाण्याची खिचडीच खायची होती. म्हणून म्हणलं चला घर वगैरे सगळं काही आवरून घेऊया, कारण गावाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. म्हणून कपाट वगैरे सगळं काही आवरलं, कारण 4 दिवस याच्या अगोदर मला अडचण होती. त्यामुळं मुलांनी कसं कपड्याची अस्ताव्यस्त केली होती. सगळे काय ओढून कपडे सगळे एक ठिकाणीच केले होते. त्यामुळं सगळे काही कपडे व्यवस्थित कपाटात लावले. व्यवस्थित जर कपाटात कपडे लावले तरच सापडतात. जर कपाटात आपण व्यवस्थित कपडे नाही लावले तर कपडे सापडत नाहीत. त्यामुळं सगळं काही कपाट वगैरे दुपारच्या टायमिंगला आवरून घेतलं. घरातलं बाकीचं पण काही होतं ते काही सगळं काही काम केलं. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा वैभवलक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडून घेतली. कारण दिवस मावळायला 5:30 पावणे 6लाच मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि 7-7:30पर्यंत माझी पूजा वगैरे सगळं काही झालं. परंतु स्वयंपाक होता करायचा. साखरेचा नैवेद्य दाखवला आणि पूजापोती वगैरे वाचून घेतली आणि आरती करून घेतली. त्यानंतर परत पुन्हा मग स्वयंपाक केला. थोडं उशिरा येणार होते मिस्टर, म्हणून म्हणलं अगोदर पूजा वगैरे करून घ्यावी आणि मग नंतर पुन्हा स्वयंपाक करावा असं म्हणून केलं. कारण स्वयंपाक जर करत बसली असते तर पूजेला उशीर झाला असता आणि तिन्ही सांजेलाच पूजा आरती करायची असते. कपाटात कपडे लावत बसल्यामुळं बाकीचं जे काही सामान होतं ते करत बसल्यामुळं ब्लाऊज काही शिवणार नव्हते. त्यामुळं कसं इथलं तिथलं सामान काय होतं, जे काय होतं ड्रॉवरमधलं वगैरे जे काय होतं ते सामान काढले, व्यवस्थित ठेवले, परत पुन्हा कपाट आवरलं. त्यामुळं कसं कधी दिवस गेला तेच कळलं नाही. कपडे वगैरे भरपूर होते धुवायचे. मग कपडे वगैरे धुतले, गावाला जायचं होतं, मग सगळं काही धुवून जाणार होते. कपडे ठेवून गेलं की मग येईपर्यंत आणखीन दुपटीनं कपडे होतात. म्हणून त्यांचे मिस्टरांचे वगैरे सगळे काही कपडे धुवून गेले होते. तर बघा ही होती जी काही गव्हाच्या कण्या असतात बघा, खीर करायची होती. म्हणून मी काय केलं तर डीमार्टमधून जो दलिया असतो बघा, कण्या असतात त्याला कण्याची आपण लापसी करतो ते आणले होते मी आणि त्याची मला करायची होती खीर. त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि छान भाजून घेतलं आणि त्यामध्ये परत पुन्हा साखर टाकली, पाणी टाकलं शिजायला किती लागतं ते, विलायची टाकली, थोडीशी जायफळ टाकली आणि खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्यामध्ये टाकले आणि कुकरचं टोपण लावून घेतलं. आणि एक लई झालं 10 मिनिट शिजलं तर 10 मिनिटात छान असं शिजून गेलं. आणि त्यानंतर परत पुन्हा तिकडं कुकर लावला आणि इकडं बघा 4च वांगे होते, त्या 4 वांग्याचीच भाजी करायची होती. हळद, मीठ आणि जिरे मोहरीची फोडणी दिली आणि वांगे मस्त तेलात परतून घेतले. त्यामध्ये थोडंसं मसालपोडी टाकली, सुहाना मसाला आणि थोडंसं खोबरं टाकलं आणि त्यानंतर परत पुन्हा काळं तिखट टाकलं, म्हणजेच काळा मसाला जे काय आमच्याकडे काळा मसाला म्हणतात, काळं तिखट म्हणतात. त्यामध्ये थोडंसं टाकलं. थोडंसं खातात आमच्याकडे, जास्त तिखट माझ्या घरी जमत नाही म्हणून थोडंसं टाकलं आणि छान अशी भाजी केली. आणि बघा खीर शिजली होती, खूप छान असं झालती. त्यावर थोडंसं तूप टाकलं, दूध टाकलं आणि माता लक्ष्मीसाठी वाटीत काढून ठेवलं. आणि बघा चपात्या केल्या, पीठ मळलं आणि चपात्या केल्या, वांग्याची भाजी केली. त्यानंतर चपात्या करते वेळेस ते दलिया काढला, खीर काढली आणि त्यामध्ये काढून पातेल्यात काढली आणि त्या पातेल्यामध्ये मी भात लावला होता आणि माता लक्ष्मीला फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला होता. म्हणलं बाकीचं सगळं काही नैवेद्य होता तो नको दाखवायला, कारण त्यामध्ये मसाला वगैरे टाकला होता. म्हणून मी काय केलं, फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला. माता लक्ष्मीला कसं कांदा लसूण चालत नाही आणि मसाल्यामध्ये आपण कांदा घालतो, लसूण घालतो, त्यामुळं मी मसाला टाकला होता. म्हणून माता लक्ष्मीला भाजी वगैरे दाखवली नाही, फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला. माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर माझा सगळा काही स्वयंपाक वगैरे झाला, आवरलं आणि मग जेवायला घेतलं. नंतर बघा वांग्याची भाजी, खीर, भात, चपाती असा स्वयंपाक होता आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आणि त्यानंतर बाकीचं जे काही होतं ते सगळं काही आवरून घेतलं. आणि ही जी क्लिप आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे बघा. सकाळी सगळे काही माझे कामं आवरले होते, स्वयंपाक वगैरे झाला होता, सगळं काही आवरून ठेवलं होतं. मिस्टरांसाठी रविवारी खाण्यासाठी शाबू भिजू घातला होता, चपात्या केल्या होत्या
कारण मी 2-4 दिवस जाणार होते, त्यामुळं 2 दिवसाचा तरी स्वयंपाक केला होता आणि त्यानंतर ते बाहेर जेवणार होते. तर बघा चपात्या होत्या, भेंडीची भाजी केली होती आणि गवारीच्या शेंगाची भाजी केली होती आणि फ्रीजमध्ये ठेवली होती. कारण मिस्टर येणार होते संध्याकाळी 10 वाजता. मग 10 वाजेपर्यंत मी जर ही बाहेर ठेवली असती भाजी तर ती खराब झाली असती आणि ऊन भरपूर आहे, गरमीनं खराब झाली असती. म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि दूधसुद्धा तापवलं नाही, बाटलीमध्ये तसंच दूध ठेवलं. कारण त्यांना निळसं दूध खायला आवडते, त्यांना तापवलेलं दूध आवडत नाही. आणि मी निघाले होते गावाकडं. गावाकडं जाता जाता एसटीत खाण्यासाठी मोसंबी गोळ्या घेतल्या होत्या. सगळं काही काम आवरलं होतं बघा, काही काम ठेवलं नव्हतं. कपडे वगैरे सगळे धुतले होते, सगळं व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं ठेवलं होतं. आणि मग परत पुन्हा आम्ही निघालो होतो तिघंजण गावाकडं, कारण मिस्टर येणार नव्हते, आम्ही तिघंच जाणार होतो. त्यामुळं आदित्यनं बॅग घेतली आणि आम्ही निघालो होतो बघा 5-4:30 वाजता. कारण कसं दुपारी गेलं तर खूप ऊन लागत होतं, म्हणून म्हणलं गरमी खूप आहे, ऊन खूप आहे, त्याकरता आपण थोडंसं उशिरा जाऊया. कारण उशिरा गेलं तर कसं ऊन लागत नाही. आणि माझ्या आईच्या गावाला कसं डायरेक्ट गाडी आहे, एक वेळेसच गाडी बदलणंच लागत नाही. एकदा गाडीत बसलं तर डायरेक्ट आईच्या गावालाच जाते गाडी. तर गाडीत जागा काही भेटली नाही, कारण सगळ्यालाच ऊन असतं, म्हणून सगळ्यांनाच कसं असं दिवस मावळायच्या वेळेस ज्या काही एसट्या आहेत, असं दिवस मावळायच्या वेळेस थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर जावं असं वाटतं, कारण ऊन भरपूर आहे. त्याकरता मी निघाले होते आईच्या गावाकडं गेले आणि 8 दिवस राहिले बघा. आणि त्यानंतर परत पुन्हा आले मी. ही जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, शुक्रवारचा. कारण मी गावावरून आले गुरुवारी आणि हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे. शुक्रवारी सकाळी गावाकडे 4-5 दिवस कारण व्हिडिओ केला नाही, काही नाही, कारण तिथं मोबाईलला रेंज पण नव्हती. व्हिडिओ केला असता तरी अपलोड करता आला नसता, म्हणून मी कसलंच व्हिडिओ अपलोड केला नाही. तर बघा 4 दिवस गावाकडे गेले होते. झाडं भरपूर असं म्हणजे पाणी घातलं होतं तरीसुद्धा ऊन भरपूर आहे, म्हणून नागवेलीच्या झाडाची पानं कसं आपल्या आपणच वाळत आहेत. आणि बाकीचे तर झाडं बघा, मी गावाकडे गेले होते कारण इकडं आबाळ येईल म्हणून काढून ठेवलं होतं. तर ही जी गुलाबाचं झाड आहे ती सगळंच वाळून गेलं, काहीच राहिलं नाही. आणि बघा शेवंतीचं झाड पण कसं वेगळंच झालं आहे आणि हे तर चक्कच वाळून गेलं. गुलाबाचं झाड कसलंच राहिलं नाही. आणि हे जे काही बाकीचे दुसरे गुलाबाचे झाड आहेत ते सुद्धा असं पिवळसर झाले आहेत. आणि गलांडासुद्धा कसं वेगळाच झाला आहे, कारण ऊन भरपूर आहे. इतकं ऊन आहे की काय सांगायची सोय नाही. आणि बघा याच्यामध्ये झाड व्यवस्थित येत नाही, पण गवत मात्र कुठून येतं काय माहिती, त्याला कुठून एकदम ताजं तवानं बघा गवत कसं आलं कुंडीमध्ये. आणि बाकीचे जे काही झाडं आहेत ते एकदम असं वाळलागत व्हायला लागलेत, परंतु गवत नाही. गवत मात्र चांगलं येतं, एकदम हिरवंगार आलं, कांद्याच्या पातीसारखं बघा किती छान असं आलं. आणि ह्या कुंडीमध्ये कसं लाह्या होत्या, देवाचा प्रसाद होता. मग आता देवाचा प्रसाद कुठं टाकायचा म्हणून सगळ्या कुंडीमध्ये मी 4 थोड्या लाह्या टाकल्या होत्या आणि वरून पाणी ओतलं होतं. आता इथं तिथं पायदळी टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंडीत टाकल्या तर तो खत ही होऊन जातं, त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात आणि ती असं इथं तिथं पडणार नाही. तर बघा सकाळी अगोदर बाहेरचं काम आवरलं होतं, झाडांना पाणी घातलं, दारात पाणी मारलं, जरा चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. आणि मी येईपर्यंत हो का किचनच्या वट्यावर असा राडा होता बघा. स्वयंपाकाला घेतलेला आणि जाते वेळेस भात ठेवलेला होता, तो भात तिथंच खराब होऊन गेला. पण मिस्टरांनी काय उचलला नाही, कारण त्यांचं लक्ष किचनच्या वट्याकडं नसतं आणि ते काही येत नाहीत बघा. जो डब्बा ठेवला होता ना तो तिथंच आहे त्यांनी घेतलेला, कारण त्याच्या साईडला किती धूळ बसली आहे, पण त्याने डबा पण उचलला नाही आणि बाकीचं काही काम इकडं तिकडं उचललं नाही. आणि हे बघा मी गेल्यानंतर बहुतेक घरामध्ये उंदीर आला असणार, कारण त्या उंदरानं सगळी काही डाळ जिकडं तिकडं सांडून टाकली होती आणि मिस्टरांनी काय भरली नाही, ती डाळ जशी होती तशीच ठेवली. कारण मी जाते वेळेस भांडे जे काही ठेवलेले होते ते तसेच होते, परंतु ही डाळ वगैरे सगळी काही सांडली होती. तर सगळं काही आवरलं, किचनचा ओठा आवरला, भांडे घासले, किचनचा ओटा घासून घेतला आणि बाकीचा तर काय स्वयंपाक झाला नव्हता, म्हणून मिस्टरांसाठी केले होते पोहे. त्यांना म्हणलं पोहे खावा, कारण स्वयंपाक काय केला नाही, कारण बाकीचं भरपूर काम होतं आवरायचं. किचनचा ओटा आवरला होता, भांडे वगैरे घासले होते, झाडून वगैरे काढलं होतं, पण फरशी पुसायची होती. आणखीन फरशी पुसायची होती. शुक्रवार होता काल
त्याच्यामुळं मी तसंच होतं, म्हणलं त्यांना पोहे खावा. त्याच्यानंतर परत पुन्हा मी साबुदाण्याची खिचडी करणार होते, मुलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. तर असा होता माझा कालचा दिवस आणि याच्या अगोदरचा शुक्रवार. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यावर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. याच्या पुढचा व्हिडिओ उद्या